चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण वाचत आहोत मनशक्तीचा आविष्कार आणि काल आपण ध्यान केलं याच्यावरच. 3 स्टेप्स असलेलं ध्यान केलं. शरीर विश्रामित करणे पहिली स्टेप बघितली आपण आणि दुसरी स्टेप वैश्विक मनाशी एकरूप होणे आणि तिसरी स्टेप मनचक्षुने सामर्थ्य दृढ करणे पाहण्याचे. तर आपण वैश्विक मनाच्या दुसऱ्या स्टेप बद्दल वाचत आहोत. हे मी जे कोर्समध्ये घेतलं माइंड अँड सोलमध्ये, त्याचंच म्हटलं जरा डिटेल वाचू म्हणजे अजून पक्कं होईल ज्यांनी कोर्स अटेंड केला त्यांचं. तर वैश्विक मन हे सत्य परिस्थिती आहे आणि ते ट्रू असतं, प्युअर असतं. हे एक सत्य असल्यामुळे आपल्या मनाला वैश्विक मन नेहमीच कनेक्टेड असतं. पण आपण जागृत असलं पाहिजे. आपण जागृत राहत नाही त्यामुळे आपल्याला कळत नाही. ध्यानात जसजशी प्रगती होईल, तसतशी अंतःस्फुरणाद्वारे तुम्हाला मार्गदर्शन मिळू लागेल. आपोआप यायला लागतं. आता हे मार्गदर्शन म्हणजे कसं येतं, की आपला एखादा विचार असतो, तसाच विचारात येतं. आपली एखादी भावना जशी जागृत होती, तशीच भावना जागृत येते. मग यात ओळखावं लागतं, की माझा स्वतःचा विचार कुठला आणि हा इन्स्टिंक्ट म्हणून आलाय का? वैश्विक ऊर्जेकडून आलाय का? हे ओळखायला लागतं. म्हणून मी तुम्हाला मागं परवा म्हणजे आधी आता 2-4 दिवसापूर्वी तेच ध्यान घेतलं, की विचार बघा. आत्ता माझ्या मनात कुठले विचार येतायत ध्यान करण्याने आणि थोड्या वेळाने जर ध्यानात गेलो कसं ओळखतो आपण? एक तर सुषुम्ना सुरू होते किंवा दुसरं म्हणजे आपला श्वास कमी होऊ लागतो. श्वास जाणवत नाही म्हणजे आपण ध्यानात जातोय. मग हे ज्यावेळेला कळू लागतं, त्यावेळेला विचारांमध्ये काय बदल होतात, ह्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. तर इन्स्टिंक्ट्स आपल्याला कळणार. ग्रहणशीलता, जागरूकता पाहिजे. आणि मग हेच तुम्हाला कळलं नाही. हेच तुम्हाला कळत नाही. म्हणून मग थोडंसं मी तुम्हाला म्हणते, की आता वरच्या पायरीवर जायचंय का नाही जायचंय? मग आता काल ध्यानाचं जसं सुरू केलं रेकॉर्डिंग काल लगेचच एका मिनिटाच्या आत मी डोळे मिटले रे मिटले. ॲक्चुअली मी जेव्हा ध्यान घेत असते त्याला माझं ध्यान इतकं चांगलं लागत नसतं. म्हणजे मी करू शकत नाही. कारण मग ते बघायचं असतं काही कंट्रोल म्हणा किंवा काय मी पार्टिसिपंट बघत असते. प्रत्येक पार्टिसिपंटला व्हायब्रेशन एकदा दोनदा मी देत असते. प्रत्येक ध्यानात मी हे करतेच करते. मग ते पार्टिसिपंट काढणं तुम्ही बघत असाल मध्ये-मध्ये व्हिडिओचा आवाज कमी होतो. मला परत सुरू करावं लागतं. कमी म्हणजे येतच नाही. मी पार्टिसिपंट काढलं की ते ऑपरेशन बंद होतं. मग परत क्लिक करून मला व्हिडिओ सुरू ठेवावा लागतो. मग अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे माझं ध्यान तुमच्यावर होत नाही. पण काल मी एका मिनिटात डोळे मिटले आणि मला लगेच इन्स्टिंक्ट्स आल्या, की आता रिलॅक्सेशनचे जे अवयव आपण घेणार आहे, त्याच अवयवाला कॉम्बिनेशन करायचं, इंटिग्रेशन द्यायचं. कसलं? तर आपण शिथिल करतोय, अवयव शिथिल करतोय. आपण हे पण शिकलो, की आपल्या प्रत्येक श्वासावाटे आपलं निगेटिव्हिटी बाहेर टाकायची, टॉक्सिन्स बाहेर काढायचे. त्या जाणाऱ्या श्वासामार्फत सगळं निगेटिव्हिटी जाते. हे पण आपण वापरून झालं. पण कालची जी इन्स्टिंक्ट आली, ती वापरलेली नव्हती, की जसं अवयव रिलॅक्स करतो, डोळे म्हणा, केस म्हणा, डोकं म्हणा, नाक म्हणा, ओठ म्हणा, जसं रिलॅक्स जातो, तसे त्याचे पॅटर्न्सच बदलायचे. कारण आपण जो विचार केलाय लहानपणापासून म्हणा किंवा मागच्या जन्मांमध्ये म्हणा, त्याचे सगळं साठवलेलं स्टोरेज आपल्याबरोबर आहे, बॅगेज आपल्याबरोबर आहे आणि आपल्याला आता हे डिलीट करायचं. मग हे डिलीट करायचे, तर हे जे पॅटर्न्स आहेत ते उलगडायचे आहेत. पुड्या उलगडायच्या आहेत, गाठोडे उलगडायचे आहेत. त्यातलं बाहेर काढून फेकून द्यायचंय, बाहेर काढून फेकून द्यायचंय. फेकून देताना त्रास हा होतोच होतो. ज्यांना हृदयाला खूप यातना झालेल्या असतात, त्यांना ध्यान अशा प्रकारचं करायला लागल्यावर हृदयात दुखायला लागतं. ध्यान थांबवतात ते. पण सहन होत असेल तर त्रास सहन करायचा. एक क्लिन्झिंग असतं. आपण त्या डिस्कशन ग्रुपच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं. साधा एक हादरा किंवा असं मान होणे, अशी होणे, हे सुद्धा कार्मिक स्वच्छता चाललेली असते, रिलीज होत असतं. मग त्रास होईल, दुखेल. पण जर आपल्याला त्यातून मोकळं व्हायचं असेल, तर हे सहन करावंच लागतं. कारण त्रासाशिवाय आपल्याला कधी चांगल्या गोष्टी मिळणारच नाहीत. कुठलंही बघितलं तर त्रासाशिवाय, यातनांशिवाय आपल्याला चांगले दिवस येत नाहीत.
म्हणून मग हे इन्स्टिंक्ट समजले पाहिजे. तर मग मला कळालं, की ते पॅटर्न सुद्धा रिलीज करायचे. नुसतं रिलॅक्सेशन नाही, नुसतं शरीर रिलीज नाही, शरीराला डिले नाही करायचं. त्याच्यावरचा नुसता ताणतणाव नाही हलका करायचा. तर आपण अफर्मेशनही द्यायचे, की पॅटर्न सगळे काढून टाकत आहोत. भावना निर्माण करायच्या, की डोक्यात जे काही साठलंय, जे काही डोक्याचे पॅटर्न्स आहेत, बुद्धीचे, विचाराचे ते मी रिलीज करतीये, सोडून देते. नवीन उत्पत्ती होतीये. पण मी लगेच सांगणार होते, पण म्हटलं नको होऊ दे ते रिलॅक्सेशन तर सुरू होऊ दे म्हणून मी थांबले. तर हे असं आपोआप व्हायला लागतं आणि हे केव्हा तुम्हाला कळणार आहे, जर तुम्ही विचारांकडं फोकस ठेवलं तर. कारण एक कसं असतं पुस्तकी लँग्वेज असते किंवा कॉपी पेस्ट असतं, इंटरनेटवर असतं. एकाने एका प्रकारे ध्यान घेतलं, की त्याच प्रकारे 100 हजारो लोकं त्याच पद्धतीने ध्यान घ्यायला लागतात. स्वतःचं असं अध्ययन, स्वतःचे असे अनुभव फार कमी आहेत. मग इथे हे बघितलं पाहिजे स्वतःच्या अनुभवातून, की बाबा माझे विचार बदलतायत का आता? ध्यान जसं-जसं मी गाढ करायला जाते, तर 10 मिनिटं झाले माझे विचार काय येत होते? कालच्या कार्यक्रमाबद्दल येत होते, आता 15 मिनिटं झाली. आता माझ्या विमानात कुठले विचार येतायत? अरे हे करूयात का? असं येतो तो विचार, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ध्यान झाल्यावर लिहून ठेवलं पाहिजे. तर आपण त्या विचारांना समजणार आहे, की इन्स्टिंक्ट्स आल्यात या मला. आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. मग त्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीची निकड भासेल. त्यावेळी काहीतरी करावे, कोणाशी तरी संपर्क साधावा किंवा कुठेतरी जावे, अशी अकस्मात प्रेरणा होईल. हे काही साधे विचार नसतात, या इन्स्टिंक्ट्स असतात. वैश्विक मनाने ते आपल्या मनात आणलेले असतात. मग हीच तुमची अंतःप्रेरणा असते. हेच तुम्हाला मिळालेले मार्गदर्शन असते. त्यावर विश्वास ठेवा. या मार्गदर्शनानुसार कार्य करा. हे मार्गदर्शन कधीही चुकीचे नसते. कारण तुमचे अंतर्मन त्या सर्व शक्तिमान, सर्वज्ञ अशा वैश्विक शक्तीच्या संपर्कात आलेले असते. हे जरी तितकंच खरंय, तरी काल मी तुम्हाला उलटं म्हटलं, की ज्यावेळेला आपल्या मनात इच्छा येतात, त्यावेळेला कुठल्या ऊर्जेने आपल्या मनात इंड्यूस केलेले आहेत, आपल्या मनात टाकलेले आहेत. कारण लागण असते ना, आपल्याला जसा व्हायरस येतो, तसं इच्छांचं सुद्धा लागण होते. समजा आता तुम्ही माझ्याजवळ बसलेला आहात. तुमच्या मनात काहीतरी खायची इच्छा झाली, तर माझ्या मनात येणारच आहे. आणि आपण म्हणतो सिन्क्रोसिटी. बघा, मला हे खायचंच होतं मॅडम आणि तुम्ही आणलं ते. अशा गोष्टी होतात. यात जशा चांगल्या, तशा वाईट पण आपण ओळखायला पाहिजेत ना, की माझ्या मनात आज हे आणायची इच्छा कशी झाली? कोणाला गुलाबजाम खावासा वाटला, मी गुलाबजामच आणला होता पिरॅमिडला. उदाहरणार्थ, वन टू वन तेच अनुभव घेऊ नका. एक उदाहरण देते, की आता तुम्ही माझ्याजवळ बसलात आणि तुम्हाला असं वाटलं, की काहीतरी कंटाळा आला, आळस आला. आपण बघतो आळस आला, की आपल्याला येतोच. आळसाची लागण होतेच. मग अशाच गोष्टी आता मला सकाळी सुद्धा कोणीतरी विचारलं, ध्यानात मी ध्यान सुरू केलं, की मला आळसच येतात, आळसच येतात. 10 मिनिटाच्या ध्यानात कितीतरी आळस येतात. सगळं निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडत असते ना. सगळं टॉक्सिन्स बाहेर पडत असतात. मग त्यांना चांगलं वाटलं मी असं म्हटल्यावर. म्हटलं कंटिन्यू करा. ध्यानात काही वाईट होणार नाही. पण मग हे विचार इंड्युस्ड होतात हे बघायला पाहिजे ना आपण. नाहीतर आपण ती इन्स्टंट नाही जायला सांगितले अक्कलकोटला जायला सांगितले, अक्कलकोटला जायला. आपण इन्स्टिंक्ट धरून चालणार ती. कोणाची तरी इच्छा आलेली. उदाहरणार्थ सांगतेय मी आणि जाणार आणि भलतंच तिसरं काहीतरी होणार. तर या आपल्याला चेक करता आल्या पाहिजेत, की मग 3दा चेक करायचं. परत ते ध्यानात घेऊन बसायचं. जायचंय का मला खरंच अक्कलकोटला? जायचंय का? मग ज्यावेळेला 2दा-3दा ध्यानात हे सोडवतो, त्यावेळेला आपल्याला आपलं खरोखर अंतःप्रेरणा कळते. तर हे शिकलं पाहिजे ना आता. पुढं-पुढं जसं जातोय, तसं हे ध्यानाचा उपयोग अशा पद्धतीने करून घेतला पाहिजे. तर तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही किंवा तुम्हाला ज्या गोष्टी जशा असायला हव्या, तशा त्या नाहीत म्हणून त्या नाकारायच्या नाहीत. असा प्रयत्न करा. एखाद्या खोलीत प्रवेश करताना कुणाच्या जवळ तुम्ही बसावे हे अंतर्मनला विचारा. समजा आता पिरॅमिडमध्ये आपला वर्ग चाललाय आणि तुम्ही जरा थोडंसं उशिरा आलात आणि बऱ्याच ठिकाणी जागा आहेत. मग तुम्ही कुठं बसणार? आपण कसं करतो? आपण सबकॉन्शियसमध्ये काही असेल त्याप्रमाणे बसतो, की ही माझी मैत्रीण, ही मला छान वाटते, ही मला आवडते किंवा काय ह्यांच्याजवळ बसू. आणि आपण असंच विचार हीन करून तिथे बसतो. म्हणजे सबकॉन्शियस मधलं विचार करत नाही, जाणीवपूर्वक विचार करत नाही. आता मला कोणाजवळ बसायचंय. विचार करतो का आपण? कोणाजवळ बसायचं?
मग इथे काय होतं, की जसं मी तुम्हाला ड्रायव्हिंग सांगितलं, की मी कार ड्राईव्ह करत असते, पण तुमच्याशी बोलते. मग कार ड्रायव्हिंग कसं होतं, सबकॉन्शियस मधनं होतं. जागृत मन काहीही कार चालवत नसतं. कारण सवयी, विचार, मतं एखाद्यांबद्दलची आपली पडलेली असतात सबकॉन्शियसमध्ये आणि आपण नेहमी तशाच पद्धतीने जात असतो. मग जसं मला ला जाताना माझ्या मेंटॉरनी मला सांगितलं होतं, "तुला जर शिकायचं असेल, तर तू डायव्हर्सिफाईड ग्रुपमध्ये मिक्स हो. नाहीतर इंडिया, मग जवळ नेपाळचे लोकं आहेत, मग जवळ चायनाचे आहेत म्हणून त्यांच्याशी मिक्स व्हायचं, असं नाही. मोस्ट डायव्हर्जंट व्यक्तीबरोबर बसलं तर आपली प्रगती होते. चॅलेंज असतं कारण त्यांच्याबरोबर बसणं, इतकं विरुद्धार्थी आहेत ते. हे आपण करतो का? मग आता पुस्तकात तेच सांगितले, विचारा. मी कोणाजवळ बसू? काय जागृतपणे विचार येतो ते बघायचं आहे मग तसं बसायचंय. म्हणजे इन्स्टिंक्ट्सला विचारायचंय. अंतःकरणाला विचारायचं. मग अंतःकरण आपल्या जवळचीच मैत्रीण सांगेल, "चला, चला, चला. ही मागच्या वेळेला भेटली होती. हिच्याशी गप्पा झाल्या." मग तिच्याजवळच बसू. असं करण्याची सवय लावा, की अंतर्मनाला विचारायला शिकायचं. तुम्हाला मग म्हणून तर मी संकल्प लिहा म्हणते ना. येऊन करायचं काय आहे? काय-काय साधायचंय? सगळे संकल्प आले पाहिजे. मी तर म्हणते कोणाजवळ बरोबर काय डायलॉग साधायचं हे सुद्धा काही हरकत आहे लिहायला आपल्याला. तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीजवळ जाण्याचा मोह होईल. तुम्ही त्या व्यक्तीजवळ जाऊन बसाल. मग आपण जाऊन कसं बसतो हे चेक केलं पाहिजे, की जस्ट गेलो आणि बसलो कोणाजवळ असं झालं का? का विचारून बसलोय आपण आणि मग ती व्यक्ती तुम्हाला मदत करेल किंवा दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्याकरता ती तुम्हाला सहाय्य करेल. आता अननोन ठिकाणी सुद्धा आपण जातो, कार्यालयात जातो, लग्नाला जातो. आपण बघत बसतो आपल्या ओळखीचं कोणी आहे का? त्यापेक्षा विचारा ना अंतर्मनाला दुसऱ्या लाईनमध्ये बसायचं का 5व्या लाईनमध्ये बसायचंय? बघा तरी काय होतं. बरोबर आपल्याला जे हवं असतं ते पुढे येतं. त्या व्यक्ती बरोबर ते धागे जोडून देतात. तीच माहिती देतात किंवा तेच सांगतात. असं होतं. हे अनुभव मिळाला, असा बारीकसा अनुभव जरी मिळाला तरी लिहून ठेवा. ग्रॅटिट्यूड द्या. तर पुढे अशा प्रकारच्या व्यक्ती तुमच्या जीवनात येतील. कधीही अॅक्नॉलेजमेंट, ग्रॅटिट्यूड केलं नाही तर पुढे जात नाही. अॅक्नॉलेज म्हणजे जाणीव आहेत, की हे असं झालं. मला वाटलं तिथे बसावं. मी तिथे जाणार होते तर तिथे बसले. आणि मग हे असे धागे जुळले. हे आपण नंतर रिकॉल करतो का? बांधणी करतो का? ही बांधणी जर करण्याची सवय असेल, तर आयुष्य भरभर पुढे जातं. भरभर आपल्याला त्याच व्यक्ती भेटत जातात. म्हणून तुम्हाला मी म्हटलंय सगळ्या वर्षाच्या इव्हेंटल्या काय 2025 ने दिलं? मला त्याच्यातून काय लर्निंग मिळालं? नुसतं विहंगमबद्दल मी सांगितलंय. कारण मला दुसऱ्या गोष्टींचं काय करायचंय, पण तुम्ही ते करा ना. दुसऱ्या गोष्टींचं पण करा ना, विहंगमचा काही संबंध नसले तरी करा. करण्याची आवश्यकता आहे. काही वेळेस ध्यानावस्थेत असताना तुम्हाला जी वस्तू विकत घ्यावयाची आहे, बघा हां, आता एक उदाहरण दिलंय, की ध्यान करतोय आपण आणि एखादी वस्तू विकत घ्यायची आहे आणि आपण एखाद्याचे पैसे घेतलेत ती विकत घेण्यासाठी, वस्तू विकत घेण्यासाठी एखाद्याकडून पैसे घेतलेत, पण परत पैसे देण्याचा मोह होईल. ध्यानामध्ये मोह होईल. मग त्याबाबत चिंता करू नका. मग आता बाबा मला पैसे का परत द्यावेसे वाटले? ध्यानात म्हटले देऊन टाक. मग ती वस्तू घ्यायची आहे का नाही मला घ्यायची. आता माझं ॲक्चुअली तसंच झालं. मी तुम्हाला म्हटलं ना, मी सेशन घेणार नाही. जस्ट पेपर वाचताना मला ते हे काय आपल्याकडं भरलंय ना, ग्रामीण काय म्हणायचं आता मला नाव भीमतडी जत्रा. तर खूप वर्ष मी जात नाहीये, पण आता मला सहज मोह झाला की जावं. कारण मग ते लाकडी भाकरीचं टोपलं आणलंय. परवा अमृता मॅडमचं माझं बोलणं झालं. ते म्हणतात गुरुजी म्हणतात, "तेलही लाकड ठेवा, ते कुठं मिळत नाही." मी माझ्या भाकरी चपातीला तर मी आधीच आणलं ते टोपलं Amazonवरनं. ते एक डोक्यात होतं. मला पोलपट बदलायचंय. ते एक होतं. आणि मग तांदूळ सुद्धा मी म्हटलं आता गावरान बिन पॉलिशचे घ्यावेत. कारण परवा ते आले होते शहर शाळेचे. ते म्हटले, "आम्ही तो बिन पॉलिशचा इथला जो तांदूळ आहे तो आम्हाला बिन पॉलिशचा मिळतो." मग म्हटलं तसंच आणू जरा आपण. असं करत मला मोह झाला भीमतडी जत्रेला जायचं. मिस्टरांना म्हटलं तर हो म्हटले ते. आणि मी ठरवलं जाऊ, लवकर जाऊ कारण संध्याकाळी खूप गर्दी असते. पण परत मी पॉज घेतला आणि मला ग्रुपवर मेसेज टाकतानाहीच जरा हे होत होतं, की कशाला सेशन बुडवून. पण आज मोहच झाला.
सेशनची नाही काळजी करायची. जाऊ द्या आपण कधी म्हणजे मग संध्याकाळी झालं तर खूप गर्दी असणार. कारण पुस्तक प्रदर्शनाला गेले मी आणि त्या गर्दी एवढी बघून मी परत आले. जास्त वेळच नाही घालवला. ॲग्रीकल्चर प्रदर्शनालाही परवा गेले. तुम्हाला सांगायचंच राहिलं, केवढा मोठा संभाजीराजेंचा पुतळा बांधला. एवढं ऊर भरून आला त्या पुतळ्याकडे बघून. खूप वेळ स्तब्ध झाले तो एवढा उंच पुतळा बघून. तिथे पण तेच झालं मग. एवढं मोठं प्रदर्शन होतं ना, मग काहीच नीट बघणं नाही झालं. कारण 2 ठिकाणी जायचं पण होतं. मग ते झालं. मग आता हे मी म्हटलं जाऊ मग काय-काय आपल्याला हे आणता येईल. मग परत पॉज केला. मग मला ग्रुपवर मेसेज टाकायचा नव्हता. पण मी म्हटलं नाही जाऊयात, लवकरच जाऊ. कारण अविनाशलाही गावाला जायचंय आज, असं तो म्हणत होता. मग परत मी पॉज घेतला तुम्हाला खरंच सांगते. आणि मग मी थोडी स्तब्ध झाले आणि विचार केला. म्हटलं प्रलोभन आहे हे. म्हणजे मी आता गेलं तर घरात काय-काय घेऊन येणार? सगळ्या आवडी-निवडी आहेतच. मग हे आणेल, ते आणेल, ते आणेल. म्हटलं काही नको. जाऊ देत. मी आवर घातला आणि तोवर मग ग्रुपवर टाकायला गेले तर अमृता मॅडमचा होताच मेसेज ध्यान घेण्याचं. म्हणून म्हटलं नाही, नाही मी घेते सेशन तुम्ही ध्यान घ्या फार तर. तर हे असं थोडंसं आपण चेक केलं पाहिजेत प्रत्येक गोष्टी. आणि त्याच्यामध्ये अंतर्मनाचे ऐका, अंतःस्फुरण जे काही सांगते त्याचा मागोवा घ्या. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर त्याग करायचा सांगितले असेल, तर त्या गोष्टीचा त्याग करा. आता मला काही हे ध्यानातनं नाही आलं, पण मी एक मोहाला पडतीये हे मला लक्षात आलं, की मी वस्तू वाढवतीये घरातल्या असं. म्हणून मी ते टाळलं. बाकी ध्यान-बिन काही केलेलं ध्यानातनं काही आलं नव्हतं. तर आता मनचक्षूचे सामर्थ्य तिसरी पायरी काय लिहिली आहे बघू ऑथरने. दुसरी तर काल डिटेल झाली, आत्ताही संपली. आता तिसरी बघू. मनचक्षूचे सामर्थ्य. मग तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही व्हावयाचे आहे, करावयाचे आहे किंवा जे काही हवे आहे, ते सर्व मनचक्षूने पाहण्याचा दृढपणे प्रयत्न करा. त्याकरता काही क्षण बाजूला काढून ठेवा. मनचक्षूपुढे एक काल्पनिक पडदा तयार करा. हे मी तुम्हाला सगळं शिकवलंय. आपण ज्यावेळेला चित्र बघतो ना, त्यावेळेला जिथे आपण ध्यान करत असतो, डोळे मिटलेले असतात किंवा आपल्या रात्री झोपायची जी जागा असते, तिथल्या पूर्ण समोरच्या भिंतीवर व्हाईट स्क्रीन बघायची. संपूर्ण भिंतीवर व्हाईट पडद्यावर आपण जसं पिक्चर बघत असतो, तसंच आपल्या हव्या असलेल्या गोष्टीच्या, आपल्या जीवनाचा पिक्चर बघायला शिकायचं. मग आता मी हे तुम्हाला चित्र काढा म्हटलंय, पण त्या चित्रामध्ये मी काल बराचसा वेळ घेऊन सांगितलं, तरी मला शंका विचारल्या जातात. तर तुम्ही कालचं रेकॉर्डिंग बघा. तुम्हाला हवी असलेली कृती तुम्ही त्या काल्पनिक पडद्यावर मनोमन करीतात, हे मनचक्षुने पहा. आता पडद्यावर का पाहायचंय? चित्र का पाहायची? त्याला हलतं का बघायचंय सिनेमासारखं? तर सबकॉन्शियसला चित्रांची भाषा कळते. मग आता आज एका मॅडमनी मला काहीतरी पाठवली चित्र. म्हटलं, "अहो कलर यात कलरच नाहीयेत. एकच कलर वापरलाय." म्हणे, "तुम्हाला आवडली तर मग मी रंग भरेल." तर मला सांगायचंय रंगबिंग भरणं गरजेचं नाहीये. मला आवडायचा काय संबंध आहे? तुम्ही पेनच घ्या ना, स्केच पेन. तुम्हाला रंग भराच असं नाही म्हटलेलं मी. रंग वापरा. हे बघा आता हा लाल आहे, हिरवा आहे, निळा आहे. स्केच पेन घ्या, असा पेन घ्या. काढताना तुम्ही गोल काढता, एक हिरवा आणि आता जे रंग ठरवाल ना, तेच रंग कायम ठरवा. म्हणजे माझं ओन समृद्धी रंगाचे पण काही अर्थ आहेत. मग मी काही सांगितलं, की तुम्ही सामाजिक ह्याला हा रंग कशाला वापरला? मग काहीतरी प्रश्न आला मला हा सामाजिकचा कलर बरोबर आहे का? म्हटलं सामाजिकचा काही कलर आहे का मला नाही माहिती. पण आपण अध्यात्माचा रंग म्हणतो. मी म्हणजे तुम्हाला सांगू विहंगममध्ये जो पिवळा कलर घेतलाय ना विहंगमच्या लोगोत, तो मी खूप विचारपूर्वक घेतलेला आहे. आध्यात्मिक उन्नती त्या रंगाने जास्त होते गोल्डन कलरने. आपला पिरॅमिड त्यामुळे गोल्डन आहे. गोल्डन पण नाही, पण तो वेगळा पिवळा मी लोगोमध्ये घेतलाय. मग कमीत कमी पिवळा अध्यात्माला वापरा. नाहीतर आपण जे म्हणतो, की आज्ञाचक्र आणि हे आपलं सहस्त्र किंवा आपण हा बघा मागचा तो वापरा, निळा वापरा. मग एक सांकेतिक कलर ठेवा. जसं ग्रीन आणि हे सगळं शिकलोय की नाही आपण चक्राध्यानमध्ये. आपण ह्याच्यात नवरात्रीमध्ये. मी तुम्हाला नवरात्रीचं सगळं शास्त्र पण सांगितलं. रंगांचंही शास्त्र सांगितलं. समृद्धी, विपुलता, यश, यश म्हणजे लाल वापरतो. पण समृद्धी म्हणजे हिरवा कलर. मग जिथे फायनान्शियली तिथे तुम्ही त्याला हिरवा वापरा. स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीला बैंगनी वापरा, निळा वापरा. काहीतरी कलरचे हे आहेत ना, पांढरा आपण पवित्रता मानतो. पांढरा रंग
बघा गुरुजींनी परवा कमेंट केली एका व्हिडिओमध्ये, की पूर्वी म्हणजे काय काही हॉस्पिटलमध्ये हिरवी चादरी आहेत. तर त्या हिरव्या चादरी काय? तर लवकर बरं होण्यासाठी ते हिरवी चादर. कारण हिरवी म्हणजे आपल्याला सुख देतं, आनंद देतं मनाला. म्हणून तो हिरवा कलर वापरायचा आणि त्यांचं एक वाक्य असं आहे, की पांढऱ्या कलरच्या आता हॉस्पिटलला चादरी असतात. म्हणजे ही सगळी म्हणे 2030 पर्यंतची तयारी सुरू आहे, असं त्यांचं वाक्य आहे. म्हणजे काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलं असेल. ते म्हटले, "मी इथे बोलणार नाहीये, हा विषय नाहीये तो." आणि मग ते म्हटले, मग मी विचार केला त्याच्यावर. मी नुसतं ऐकत नसते. मी प्रत्येक गोष्टीवर विचार करत असते, की का असे म्हटले असतील? मग पांढरा रंग तर आपण पवित्र म्हणतो. स्वतः पांढऱ्या रंगाचे ड्रेस त्यांनी घातलेले आहेत. आणि मग पांढरा रंग त्यांनी विचारलं सुद्धा त्यांच्या पुढच्या ह्यांना, "कधी वापरतो?" मग ते म्हणे, "आपण मृतांना किंवा असं दुःखाच्या वेळेला वापरतो." मग मी विचार केला, पांढरा रंग पवित्र आहे आणि मी अलीकडे सारखी म्हणत असते, आपल्याला पण पांढरा रंग वापरायला पाहिजे मला थोडंसं, असं मला वाटतं. पण मला इतका काही तो भावत नाही, खरंच सांगते तुम्हाला. म्हणून मग मी ते ड्रेस पुष्कळ आता आहेत माझ्याकडे, पण मी घालत नाही, क्वचित घालते. मग ते आहे. मी म्हणते जाऊ दे आपली वेळ अजून आली नसेल एवढं पावित्रता पांढरं घालत बसायची असं. पण मग विचार केला आणि मग मला उत्तर मिळालं की हॉस्पिटलबद्दल इथे चाललंय. मग पांढरी जरी पवित्रता असेल, तर रंगच नाही ना जीवनात मग असंही नाही का होत. बघा काळा रंग सगळे रंग ॲब्सॉर्ब करतो आणि पांढरा रंग कुठलाही रंग ॲब्सॉर्ब करत नाही. पांढरा रंग सगळं फेकून देतो. म्हणून आम्ही ध्यानाला पांढरा घालायचो बऱ्याचदा. मग ध्यानाला मी तुम्हालाही सांगितलं, आपण बघितले पांढऱ्या कपड्यात ध्यान करून. कारण तो रंगच ॲब्सॉर्ब करते. म्हणजे इतर जे व्हायब्रेशन्स येतात आपल्याला, चॅनलिंग म्हणू, काय म्हणू, त्याला आपण बंद करतो. बंद करतो. कारण ते खरोखर आपल्याला ध्यान डीपमध्ये जायचं असतं. शून्यात जायचं असतं. ध्यानाचे प्रकार आहेत. तिथे आपल्याला इन्स्टिंक्ट्स पण नकोत. तिथे आपल्याला विचार पण उत्खनन करायचे नाहीत. नाहीतर तुम्ही म्हणाल, "मॅडम विचारांना सगळं एनालिसिस करायला लावतात." प्रत्येक ध्यानाच्या प्रकारात आहेत. प्रत्येक पद्धतीच्या ध्यानाचे उपयोग आहेत ते आपल्याला समजून घेता आले पाहिजेत. मग तिथे त्यावेळेला पांढरा रंग घातला की ध्यान छान होतं. मग विचार कमी होतात. तिथे विचारांवर विचार करायचाच नाहीये आपल्याला. उलट काहीच करायचं नाहीये. विचारांना आलं तसं सोडून द्यायचंय. असं पण आहे. तर ते मग मला करंट लागला नाही. दवाखान्यात आपल्याला हिरवाच बरोबर आहे. कारण आपल्याला समृद्धता पाहिजे. आपल्याला रंग पण पाहिजे. ताजगी आहे हिरवा म्हणजे फ्रेश राहतो आपण. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तर रंगाचं मी सांगते चित्र म्हणून मग ते रंग भरणं गरजेचं नाहीये. रंग वापरणं गरजेचं आहे. मग एक गोल जर माझा हिरवा ठरवला, तर त्याला तो हिरवाच वापरा. तिथे रंग भरा नंतर. आधी सबकॉन्शियसला कळण्यासाठी हे चाललंय, वेगळा आकार काढा. मग झाड पाहिजे तर झाडाचं चित्र असं काही नाहीये. तुम्हाला एक-एक वर्गीकरण करायचंय. एकेकाला एक-एक आकार घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं चौकोन 4 गोष्टी असतील तर चौकोन वापरा, 6 असतील तर षटकोन वापरा. मग वेगळे-वेगळे स्केच पेननी काढायला काय हरकत आहे? मग इथे पण मग त्यामुळे ते म्हणते त्याचं शास्त्र मी समजून सांगते. तुमच्याकडे सर्व गोष्टी अगोदरच आहेत. या भावनेवर येऊन तुम्हाला त्या मनचक्षुने पाहता आले पाहिजे. तुम्हाला आरोग्य हवं असेल, तर तुम्ही पूर्ण निरोगी आहात अशी प्रतिमा तुम्हाला मनपटलावर मूर्त करता आली पाहिजे. यावर खूप बोलून झाले पहिल्या कोर्समध्ये. तुम्हाला पैसा हवा असेल, तर तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे. तो तुम्ही खर्च करीत आहात आणि त्याचा आनंदाने उपयोग घेतात. अशीच प्रतिमा तुम्हाला काल्पनिक पडद्यावर मनोमन पाहता आली पाहिजे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार व्हावा असे वाटत असेल, तर तुम्ही निर्माण करीत असलेल्या वस्तूंना भरपूर ग्राहक वर्ग लाभला आहे, हे चित्र मनपटलावर किंवा काल्पनिक पडद्यांवर साकार करा. या प्रत्येक मानसचित्रात तुम्हाला तुमची प्रतिमा हसरी आणि समाधानी असलेली पाहता आली पाहिजे. सुखावह स्थितीत डोळे बंद करून, शरीर संपूर्ण सैल सोडून निश्चल बसा. तुमच्या सर्व इच्छा प्रतिमांच्या रूपाने शक्य तितक्या स्पष्टपणे मनोमन पाहण्याचा प्रयत्न करा. निश्चित विचारांनी किंवा विधानांनी तुमच्या मानस प्रतिमा दृढ करा. आता वैश्विक मनाशी संपर्क केलेला आहे आणि मग ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये हे सांगितलेलं आहे. तुम्हाला जे काही हवं असेल, ज्या काही कृती करावयाच्या असतील, त्याबाबत त्या मानस प्रतिमा
तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमच्या इच्छा आणि महत्वाकांक्षा मनःचक्षुपुढे तयार झालेल्या काल्पनिक पडद्यावर पहा. पुन्हा पुन्हा पहा. त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित व सुसंगत अशा सूचनांची मनोमन आवर्तने करा. एक नेहमी लक्षात ठेवा, शब्दांजवळ सुद्धा निर्णायक शक्ती असते. ज्यांना व्हिज्युअलायझेशन येत नाही त्यांनी शब्द वापरायचे. आणि इथे आपण या ध्यान प्रकारात या कोर्समध्ये शब्दांचं अफर्मेशनचं महत्व पाहून त्याला वेळ दिलेला आहे ध्यानातून जास्त. शेवटी या सर्व गोष्टी वास्तव आहेत असा विश्वास ठेवा. यामुळे तुमच्या इच्छा या फलद्रूप होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याच अपेक्षा पूर्तीच्या भावना निर्माण करतील अशी जाणीव तुमच्या मनात निर्माण होईल. त्यांचे प्रत्यक्षीकरण होण्याकरता हे खरोखरीच आवश्यक आहे. आता डोळे उघडा आणि संपूर्णपणे फलद्रूप होणाऱ्या योजनांची खात्री पटल्यामुळे होणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्याल. जितके तुम्ही नियमित ध्यान कराल, तितके ते तुम्हाला अधिक भावेल. याचे सुपरिणामही तुम्हाला अधिक जलद मिळू लागतील. ध्यानयोगाची साधना करणाऱ्या साधकाला मनःशक्ती आणि मानसिक सामर्थ्य यांचा लाभ होत असतो. हे सत्य काळाच्या सुरुवातीपासून प्रत्येक व्यक्तीला ज्ञात होते आणि आजही ते सर्वमान्य झालेले आहे हे निश्चित. आता तिसरं प्रकरण आहे अंतरंगात पहा. मनाच्या प्रचंड सामर्थ्याबद्दल आजही मानसशास्त्रज्ञ संशोधन करीत आहे. मन विजेप्रमाणे अस्तित्वात असलेली शक्ती आहे आणि ती अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहे. इतकेच नव्हे तर मन सामर्थ्यापुढे कल्पनाशक्ती सुद्धा लटपटत असते. नेहमीच ज्ञान, जीवन समृद्ध आणि परिपूर्ण होण्याकरता तुमच्याकडे नेहमीच ज्ञान, अंतस्फूर्ती आणि मानसिक साधन संपत्ती असते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास मिळवण्याकरता आणि तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याकरता लागणारे मनसामर्थ्यही तुमच्या अंतरंगात असते. म्हणजे सर्वच आपल्याजवळ आहे. आपल्या अध्ययनाच्या सोयीसाठी मनाच्या 3 मूलभूत अंगांचा विचार करणार आहे. मग आता मनाचे 3 प्रकार सांगितलेत. बहिर्मन, अंतर्मन आणि वैश्विक मन. हे मी सांगितलंय तुम्हाला कोर्समध्ये. बहिर्मन, अंतर्मन आणि वैश्विक मन. येथे एक लक्षात ठेवायचे आहे. प्रत्यक्षात तुम्हाला 3 मने नसतात. तुम्हाला फक्त वरील 3 अंगे असलेले एकच मन असते. मन हे हवेप्रमाणे असते. या जगात तुमची हवा, माझी हवा असे काही नसते. हवा कशी सगळी एकच आहे, तसंच मनही एक आहे. मग मनाची 2 अंगे जरी असली, अंतर्मन आणि वैश्विक मन, ही मनाची 2 अंगे जरी असली, तरी बाह्य मन, अंतर्मन आणि वैश्विक मन यातील सीमारेषा मात्र स्पष्ट करून दाखवता येणे शक्य नसते. आता भावनिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक दृष्ट्या तुमच्या बाबतीत जी प्रत्येक गोष्ट घडत असते, म्हणजे काहीही घडू देत आपल्या बाबतीत, काहीही. ती तुमच्या मनात काय चालले आहे त्याचे द्योतक असते. मनात आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तुमचे मन हे प्रचंड विद्युत जनित्राप्रमाणे म्हणजे जनरेटर सारखे असते. बाह्य जगात तुमच्या सर्व भावना, विचार, इंद्रिय, सेन्सेशन, दृष्टी, ध्वनी, उद्दीपके यांची अचूक पुनर्निर्मिती करीत असते. आता तुमच्या डोळ्यांचा विचार करा. मग डोळे पाहतात का? आता समजा ही बॅग आहे. मेंदू ठरवतो ती बॅग आहे. डोळे नाही ठरवत. म्हणजे आपण डोळ्यांनी नाही बघत, मेंदूनी बघतो. म्हणून तुम्ही मेंदूने पाहत असता. मेंदू मनाचे एक मुख्य साधन असते. म्हणून तुमचा मेंदू तुम्हाला हवे असलेल्या वस्तूंची प्रतिमा तयार करतो कोणत्याही आणि ती कंपन्यांच्या साहाय्याने प्रस्थापित करतो. मग आता घर उदाहरण घेऊ समजा एक आपलं घर किंवा गाडी. मग घर हवंय तर बघायचंय ना घर कसं हवंय, पोर्च कसा हवाय, ईशान्येला काय हवंय, डायनिंग टेबलची जागा कुठं असेल, किचन कसं असेल. पहिलं कार असेल तर मला कुठल्या कंपनीची कार घ्यायची आहे. हे ठरवायला लागतं. पैसे-बिसे आले पाहिजेत असलं काही नसतं. आधीच ठरवा कार बास. मग कुठल्या कंपनीची कार मी घेणार आहे. भले त्यावेळेला बदललेल्या का असेनात चॉईसेस. पण आत्ता ठरवायचं. मग कंपनी ठरली. मग कुठला रंग मला पाहिजे. मग कंपनी ठरण्यासाठी 4 गाड्या बघून आल्या पाहिजेत. मग ठरवायची. बसून-बिसून बघायची, राईड घ्यायची, डेमो घ्यायचा. मग ठरवायची चला आता ही आपण गाडी घ्यायची. मग रंग बघा, कार्ड बघा,
मग रंग बघायचे, रंगही ठरवून टाकायचा. घरातल्यांशी डिस्कशन करायचं. तिथे एकमत होत नसतं. मग एकमत झालं पाहिजे. नंबर पण ठरवा. काय पाहिजे नंबरचे टोटल? नंबरचे टोटल हेच नंबराला जे असते. कोणाच्या नावावर गाडी घ्यायची त्याच्यानुसार रंग लागतो. कोणाच्या नावावर गाडी घ्यायची म्हणजे माझी मतं सांगते तुम्हाला. पटू नको नको पडू. पटू देत. मी हे सगळं बघून करते. कोणाच्या नावावर घ्यायची, रंग त्याला धारशील पाहिजे, नंबर त्याची टोटल पाहिजे. आणि ज्याच्या नावावर गाडी आहे त्याच्या बर्थडेची टोटल अशी आली पाहिजे. गाडीची टोटल. मी तशा गाड्या घेतल्यात. तर तसं बघू शकतो. मग हे ठरवायचं. मग नंबरमध्ये काय पाहिजे, टोटलमध्ये काय पाहिजे, हे पण बघायचं. बरं मुहूर्त, आपली आता फेज बरोबर आहे की नाही तेही बघायचं. नाही तर गाडी घेऊन पस्तावायला होईल. म्हणजे माझंही कोर्सेस करून करून कित्येकांनी गाड्या घेतल्या, पण त्यांना लाभल्या नाहीत. कोणाकोणाला तर पेट्रोलचाही खर्च परवडला नाही. मोठ्या गाड्या आणून टाकल्या. कोणाला पार्किंगला तेवढी जागा मिळाली नाही. विचारच करायचा नाही ना मॅनिफेस्टेशनला. आपला दर्जा कुठला, आपल्या पेट्रोलचा खर्च किती येईल. माझ्या फार्म हाऊसला बघून बऱ्याच जणांनी फार्म हाऊसची स्वप्न रंगवली. पूर्ण झाली काहींची. आता त्यांना झेपत नाही फार्म हाऊस मेंटेन करणं. मेंटेन करणं सोपं आहे का फार्म हाऊस? म्हणजे नोकरदारांनी. मग त्यांनी आधी कुठं विचार केला? मी कॉलेजला जेव्हा घ्यायची काय काय हे माझे पिक्चर दाखवायचे आणि हेच घ्यायचे. पण ते एनबीए साठी घ्यायचे, अक्रेडिटेशन साठी घ्यायचे. हे काय असलं नव्हतं. हेच फिलॉसॉफी, याच थिअरी, याच स्लाइड मी त्यांना टेक्निकली क्वालिटी कशी वाढवायची, एनबीए कसं करायचं, ग्रेड कसं, अशा पद्धतीत सांगायचे मी त्यांना. स्वतःचा सक्सेस कसा वाढवायचा त्यासाठी. तर ते पण बघायला लागतं. मग इथे हे सगळं सांगितलेलं आहे, की कंपन्यांच्या साहाय्याने प्रक्षेपित करतो. म्हणजे प्रतिमा बघून झाली. आता गाडीची प्रतिमा रेडी झाली आपल्या. घराची पण रेडी झाली. मग नाही का आपल्या कित्येक साधक म्हटले, "मॅडम अहो बघितलं तसंच घर झालं." एक मॅडम तर म्हटले, "मॅडम बाहेर आले मी आणि माझ्या अंगावर काटा आला. बाहेरचं सुद्धा मी सगळं बघितलं होतं तसंच." काय होत नाही. सगळं तेच होतं. कारण इथे जास्त डिटेल दिलेले आहेत मी सांगितल्यापेक्षा, ते ऐका आता. कारण कोणत्याही वस्तूची प्रतिमा मेंदू तयार करतो. ती अस्तित्वात वस्तू आणतोच आणतो आपल्या जीवनात. कारण आपण ती चित्ररूपाने त्या मेंदूला दिली. म्हणून तुम्ही चित्ररूपाने संकल्प लिहायला सांगितलेत मी. आणि तुम्ही 5 मिनिटात, 10 मिनिटात, 2 तासात मला पाठवता चित्र. किती मेंदू टाकणार आहे त्याच्या सबकॉन्शियसला लाँग टर्म कप्पा. मी तुम्हाला म्हटलं ना, लाँग टर्म कप्प्यात रात्री गेलं पाहिजे. मेंदूला वाटलं पाहिजे, "अरे, काही महत्वाचं आहे बाबा. चला लाँग टर्म कप्प्यात टाकू." मग ते चित्र राहील आणि तो आणेल ना खेचून. 2 तासाच्या चित्राला काय त्याला लाँग टर्म वाटणार आहे? मेंदू हे मनाचे एक मुख्य साधन असते. म्हणून तुमचा मेंदू तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूची प्रतिमा तयार करतो आणि ती कंपनाच्या साहाय्याने प्रक्षेपित करतो. मनाची विद्युत विषयक स्पंदने ही ऊर्जेची स्वरूप असतात. तुमच्या आंतरिक जगात तुम्ही ज्या प्रतिमा अचूक चित्रित करीत असता बघा, तुम्ही तुमच्या आंतरिक मनात ज्या प्रतिमा अचूक चित्रित करीत असतात, त्यांचे बाह्य जगात निर्मिती करण्याचे सामर्थ्य या ऊर्जेच्या स्वरूपावर अवलंबून असते. विश्वातील अदृश्य शक्तींच्या लहरलांबीच्या म्हणजे वेव्हलेंग्थ दरवाजा उघडून अणूंचे विभाजन करता आल्यामुळे शास्त्रज्ञांना प्रचंड ऊर्जा निर्माण करता येणे आज शक्य झाले आहे. महम्मद पैगंबर या शक्तीविषयी म्हणतात, अणूचे विघटन केल्यास त्याच्या हृदयात तुम्हाला सूर्य दिसेल. म्हणजे अणू किती क्षण कण, पण त्याच्याही हृदयात तुम्हाला सूर्य दिसेल. आणि याच तर संशोधनाने क्रांती घडवली आता. अणुरेणूपेक्षा आता वेव्हज थिअरी आपल्या उपयोगात आल्या. आपलं म्हणजे प्लँक्स थिअरी, क्वांटम मेकॅनिक्स सुरू झालंय आणि या क्वांटम मेकॅनिक्समुळे सगळा खजिना आपल्याला उघडतोय. म्हणून युनिव्हर्सिटीच्या युनिव्हर्सिटी आता त्या डिव्हाइन सायन्सच्या होणार आहेत. सगळा स्टडी तो सुरू होणार आहे. जिथे आपण खूप पुढे आहोत. आपण खूप लवकर सुरुवात केली आहे सगळा अभ्यास करायला. नव्हे आपण आपल्या जीवनातही वापरू लागलो आहोत. आपल्या जीवनातही क्रांती घडवू लागलो आहोत. तर ह्याच्यात तर खूप अजून खजिने उघडणार आहेत. तुमचे मन हे सुद्धा खरोखरीच अणूचे विघटन करणारे एक अजस्त्र यंत्र असते आणि त्यातूनच गतिशील निर्णायक शक्तीचा झरा वाहत असतो. तुम्ही मनचक्षुपुढे जी प्रतिमा साकार करता किंवा तिचा ठसा एका अदृश्य पडद्यावर म्हणजेच मनपटलावर उमटवता,
त्याच प्रतिमेला हीच गतिशील निर्णायक शक्ती बाह्य जगावर वास्तवतेचे स्वरूप देत असते. त्याचप्रमाणे तुमच्या अंतर्मनातील दृढ संकल्पनेजवळ सुद्धा तुमच्या इच्छेने प्रकटीकरण करण्याची क्षमता आणि सामर्थ्य असते. म्हणजे आपल्या अंतर्मनाला सुद्धा क्षमता आहे, की आपण जी काही चित्र बघितली ते आणायची अस्तित्वात. मनाला अंतर्मनातील दृढ संकल्पनेजवळ सुद्धा आपल्या इच्छेचे प्रकटीकरण करण्याची क्षमता आणि सामर्थ्य असते. अवकाश कालच्या अमर्याद पोकळीत अग्निबाण सोडताना शास्त्रज्ञांनी या विश्वात प्रचंड प्रमाणात असलेल्या विद्युत चुंबकीय शक्ती शोधून काढल्या आणि याच शक्ती आकर्षण व अनाकर्षण व प्रतिसारण यांच्या नियमानुसार कार्यरत होत असल्याचे त्यांना आढळून आले. इतकेच नव्हे तर हेच नियम पृथ्वी, सूर्य, तारे यांच्या गुरुत्वाकर्षणावर नियंत्रित ठेवीत असल्याचे त्यांना दिसून आले. अशीच एक विद्युत चुंबकीय शक्ती तुमच्या अंतर्मनात वसत असते. तुमच्या शरीरातील क्षारयुक्त द्रावण असलेले रक्त हे विजेचे सर्वात मोठे वाहक असते. आता तुमच्या बुद्धिमत्तेचा क्षणभर विचार करा. या बुद्धिमत्तेच्या आश्चर्यकारक कार्यपद्धतीमुळे मेंदूकडील नसप्रवाह शरीरातील प्रत्येक अवयवाकडे त्वरित संक्रमित केले जात असतात. तुम्ही जी प्रतिमा मनचक्षुपुढे निर्माण करता आणि पटलावर टिकवून ठेवता, त्याकरिता हीच बुद्धिमत्ता तुमच्या मनाद्वारे कार्य करीत असते. म्हणजे ज्यांना व्हिज्युअलायझेशन जमते, मी त्यांना बऱ्याच आयडिया सांगितल्या, की मोबाईलवर बघा तुम्ही, इंटरनेटवर जा. घराची कौलं, रूफ कसे पाहिजेत, पोर्च कसा पाहिजे, व्हरांडा कसा पाहिजे, एखादं शेप आवडला व्हरांड्याचा, तसंच स्क्रीनशॉट काढून ठेवा. मग हे सगळे माझे चित्र तुम्हाला दाखवते. मी कसं काढलं होतं, मग तो हेमांगनचा कसा झाला तो तयार शेप. तो बिल्डर म्हटला हा नाही होणार म्हणून त्याच्यातून थोडा चेंज झाला. बाकी तसंच झालं. गझिबो का तयार झाला? कारण मी पिरॅमिडला माझ्या ईशान्य कोपऱ्यात इमॅजिन करत होते. मग नंतर मी विचार केला, मी मेडिटेशनला 3:30ला उठून बाहेर जाणार आहे थोडीच फार्म हाऊसला. मग माझ्या लक्षात आलं बाहेर पिरॅमिड करून उपयोग नाहीये. मग ते सगळे घरातच क्रिस्टल ओतले. मग हे सगळं झाल्यावर पिरॅमिडची निर्मिती झाली. मग ती का झाली, का झाली म्हणून वन विचार करत भटकत बसलाय. का झाली, का झाली? म्हणजे तिथेच का बरं एवढं फिजिकल स्वरूपात पिरॅमिड आला? कुठून माझ्यामध्ये हे बीज पडलं? याचं खूप उत्खनन केलं मी. तर हे आता वाटतं, की हे सगळं पिरॅमिड घरातच आहे किती वर्षापासून. पण तिथे बांधायचं होतं, तो तिकडे झाला. असं. तर मग हे काही लोकांना चित्र बघता येते. मग मी त्यांना म्हटलं, "मोबाईलवर काढा, स्क्रीनशॉट काढा. आपण व्हिडिओ बघतो. मग आपल्या स्वप्नांनुसार काही तिथे दिसलं, गाडी दिसली, कलर छान वाटला, तो स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपलं स्वतःचं एक फोल्डर करा." आता माझे जर फोल्डर बघितले ना, तुम्हाला सांगायचंच झालं, तर मी दाखवते. कारण अनुभवातून सगळं आपल्याला शिकायचंय ना. नुसतं पुस्तकातलं वाचून काय उपयोग आहे. माझे फोल्डर आता तरी मी फोल्डर हे माझ्या मेमरी पुरत नाही म्हणून मी सारखं कट करत असते. पण आत्ता सध्या माझ्या मोबाईलमधले फोल्डर वाचून दाखवते. हायर चक्रा. मग त्याचं मी ते ठेवले होते. अजून ते गेलं नाही तिकडं. अजून मला थोडंच आहेत ना 8 म्हणून मी टाकले नाहीत लॅपटॉपमध्ये. पण मोठे-मोठे गेले माझे. परवा शाळेच्या कार्यक्रमाला जातानाच. शिव 2, शिव 3, माय फार्मिंग. माय फार्मिंगचं सुद्धा फोल्डर आहे. माय मेडिसिनल प्लांट्स. तुम्ही बघताय नुसतं स्टेटस बघून सोडून देता. पण मी हे बघून माझं स्क्रीनशॉट काढून माझी डायरी म्हणजे एक फोल्डर करत असते. माझ्या डायरीत लगेच जातं. मोबाईलमध्ये सुद्धा डिजिटल डायरी आहे. त्याच्यात सुद्धा लगेच जातं मला हे मेडिसिनल प्लांट घ्यायचे. अशी लिस्ट करत मी जाऊन शोधून आणते. 2-2, 3-3 झाडं असं करत तो संग्रह चाललेला आहे. नक्षत्रांचंही तसंच केलं. आणि तुम्हाला सांगू एकदा वर्ल्ड फेमस मोटिव्हेशनर आमच्या कॉलेजमध्ये आले होते आणि आमच्या सगळ्या स्टाफचं फार्मसी, इंजिनिअरिंग सगळ्या स्टाफचं त्यांनी घेतला होता सेमिनार. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, डायरी लिखाण किती महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं आणि म्हणे मला अशा व्यक्तींनी हात वर करा, की ज्यांची डायरी लिहिलेली तुमच्या जवळ आहे आता. तुमच्या जवळ 7-8 हात वर झाले. आता डायरी कधी असणार आहे तिथे त्या मोटिव्हेशनल सेशनला स्वतःजवळ. मग 7-8 हात वर झाले त्यांच्या मोबाईलमध्ये डायरी होती. मोबाईलमध्ये डायरीचे कितीतरी ॲप असेल.
मग 7-8 हात वर झाले. मग ते म्हटले पुढे अ, पण मला आत्ताची ही जी इव्हेंट आहे, ती तुमच्या डायरीत असलेले यापुढे. आणि मग 2 हात वर झाले. आता त्यांनी म्हटलं, की "ठीक आहे, आजची इव्हेंट आहे, तुम्ही अटेंड करणार. पण यातून काय घ्यायचंय म्हणजे संकल्प किंवा काय आहे ते टाकलंय का डायरीत ते पण दाखव." आणि एकटी मी होते. सगळ्या मॅनेजमेंट पुढे मी गेले आणि त्याला दाखवली. इतकी त्यांनी अप्रिशिएट केली. मग म्हटलं, "तो ही लक्षणं असतात सक्सेसफुल लीडरची. सक्सेस असा येतो." म्हणजे हे सगळं डायरीत असावं लागतं. तर हे लक्षात घ्या. म्हणजे या आपल्या सवयीच असतात. मग बघा ट्रॅव्हल. ट्रॅव्हलची सुद्धा माझी हे आहे. आता मी आपलं हे बाकीचं आपल्या कोर्सबद्दल नाही वाचत. वेगळं काही दाखवते तुम्हाला. सॅक्रेड पिक्चर्स. मला काही पिक्चर्स असे आवडले ना, खूप सुंदर आहे बघा. सॅक्रेड पिक्चर्स. असं तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही. पण हे सगळं एका पुस्तकाचं वर्णन होतं बघा हे खूप दुर्मिळ हे पिक्चर्स आहेत. त्याच्यावरनं मी हे त्याचा ट्रेस लावलाय. बुद्धाचे सगळे नॉलेज होते आणि मी इतकी त्या काळात गेले ना वाहून तुम्हाला सांगते. मला असं कुठून तरी इन्स्टिंक्ट्स यायला लागले. नाही हे सगळं मला हवंय. तो काळ, ते सगळं मला जाणून घ्यायचंय. मी तुम्हाला सांगते 2 दिवस मी घालवले, की या व्हिडिओवाल्याने हे पिक्चर्स कुठनं घेतले असतील, काय घेतले असतील. मी त्यातले शब्दन-शब्दन मला खजिनाच हातात आला. सगळे बुद्धाचे पुस्तक फ्रीली अवेलेबल आहेत ऑनलाईन. मी डाउनलोड पण करून ठेवले बरेचसे. तर ते सॅक्रेड पिक्चर्स. ट्रेनिंग प्रोजेक्ट. आता ट्रेनिंग आपल्याला करायचं ना ट्रेनिंग हॉल. करायचा नाही करायचा नको जाऊ दे. पण मला पिक्चर आवडलेले मी लगेच साठवून ठेवते. असं नॅचरल आपल्याला करायचं. आपल्याला स्पिरिच्युअल टुरिझम कन्सेप्ट डोक्यात आला त्या दिवशी. मग हे असे आता ट्रेनिंग हॉल जो करायचा आहे त्याच. त्याला पण 100 वेळा मी चेक करेल आधी ध्यानातनं. पण एक सांगते म्हणजे कशा हे असतात. मग तो ट्रेनिंग प्रोजेक्ट. बाकी आहे हे आपले हे हेमांगण आहेच, शॉपिंगचं आहेच, काही करायचं झालं किंवा काय. जास्त नाही मी करत, पण तरी मेडिसिनचं आहेच. काही कळलं तर आपल्याला मेडिसिनचं. म्हणजे मला जात्याच आवड आहे त्याच्यामध्ये. गार्डनिंगचं आहे. मला काय-काय करायचंय गार्डनिंगमध्ये. माय इव्होल्यूशन आहे. माझं इव्होल्यूशन कशामुळे होणार आहे? त्याचे स्क्रीनशॉट आहेत. माय इव्होल्यूशन नावाचं फोल्डर आहे. विहंगम प्रोजेक्टचं आहे फोल्डर. ध्यानकुंजचं आहे. नुसत्या प्रोजेक्टचं पण आहे. केअर काय घ्यायची त्याचं आहे. स्टार सीडचं आहे. पिरॅमिड वॉल पेंटिंगचं 72 आहे. ते करून ठरवूनच काढलंय. पिरॅमिड व्हिजिटचं आहे. बाकी जाऊ दे पंचतत्व. नर्सरी आहे. नक्षत्र उद्यानाचं आहे. मुद्राचं आहे. गिफ्ट्स. गिफ्ट्स माझ्याकडं काय-काय बऱ्याच सारखं काहीतरी येत असतं ना, ते पण आहे. बुक्स टू रीड बघा. बुक्स टू रीड. झाले की नाही ही विश पूर्ण? हे 3 पिक्चर तुम्हाला माहिती आहे श्रीयमचे पेपरला आलतं सकाळला. हे आपण घेतले. मग बुक्स टू रीड पण आहे. बुक कव्हरचे पण आहेत. कारण तुम्हाला मला टाकावं लागतं. आता उत्क्रांतीचा कोर्स झाला नाही. त्याचं ठेवलंय कारण तो करायचा आहे आपल्याला उत्क्रांतीचा. इव्होल्यूशनला जायला कळायला वेळ आहे ना अजून म्हणून तो मागे ठेवलाय जरा. बाराक्षरचं आहे. प्लांटेड ट्रीज. जे ट्रीज प्लॅन केले त्याची माहितीच आहे. पिक्चर आहे कारण ओळखायला नाही येत ना मग कुठलं झाड लावलंय काय. क्रिस्टलचं आहे. टूरचं आहे. सगळं आहे. अजून काही मी वाचून नाही दाखवू शकत रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्हाला दाखवेल कधी पिरॅमिडला आला की. यातलं सारखं मी हे करत असते. फोरकास्टचं आहे. ठीक आहे. आता हे त्यामुळं चुंबकीय शक्ती. अवकाश कालच्या अमर्याद पोकळी ते झालं.
अशीच एक विद्युत चुंबकीय शक्ती तुमच्या अंतर्मनात. आता या चुंबकीय शक्तीला ओढायचे म्हटल्यावर हे फोल्डर पाहिजेत ना मोबाईलमध्ये. ओढणार कसे? आपण आधी आकर्षित करायचे ना. मग आपण आकर्षित करा ना, चित्ररूपात ठेवा ना. मी काय सांगायला गेले हे सगळं, की ज्यांना बघता येत नाही त्यांनी अशी मदत करा ना, घ्या ना. नाहीतर डाउनलोड करायचे ते व्हिडिओ. मग डाउनलोड व्हिडिओ बघायचे. आपली स्वप्न बघायची. आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं करता येत नाही. तिथे मग बघायचं. ती कसं फार्मिंग करतीये, ती कशी झाडं वाढवतीये, ती कसं कुकिंग करतीये, ती कशी लोकांची सेवा करतीये. मग पंचतत्वामध्ये सेवा करायची तर ते व्हिडिओ बघा. ते कसे करतायत. मग आपल्याला तिथे इमॅजिन करा. असं काही-काही बघून मग आपल्याला कष्ट घेतले पाहिजेत, तर आपली स्किल वाढत जातात. मग तुमच्या शरीरातील हे झालं. आता तुमच्या बुद्धिमत्तेचा क्षणभर विचार करा. या बुद्धिमत्तेच्या आश्चर्यकारक कार्यपद्धतीमुळे मेंदूकडील नसप्रवाह शरीरातील प्रत्येक अवयवाकडे त्वरित संक्रमित केले जात असतात. बघा हां. या बुद्धिमत्तेच्या आश्चर्यकारक कार्यपद्धतीमुळे मग कसली कार्यपद्धती आहे? मी आज काय केलं सकाळी, मी डायरी तुम्हाला म्हटलं होतं, डायरी घेतली आणि सगळ्या इव्हेंट लिहून काढल्या. तारखांसकट 25 मध्ये काय-काय घडलं, तारखांसकट लिहिलं. महत्वाच्या फालतू नाही. जिथे आपल्याला हे लावायचंय ना, बॅक करायचे, फिल इन द ब्लँक करायचे, फिल इन द ब्लँक्स करायचे, तर चेतना पुढे जाणार आहे. तिथे मी लिहून काढले आज सुद्धा सकाळी. मग मी पुढच्या वर्षीचं प्लॅन करणं एवढं सोपं नसतं. जेवढं बुद्धिमत्तेचं कार्यपद्धत असते, त्यामुळे मेंदूकडील नसप्रवाह शरीरातील प्रत्येक अवयवाकडे त्वरित संक्रमित केले जातात. म्हणजे याचा बेस असा आहे, जेवढ्या वेळा मेंदूत ते चालतं, चालतं, चालतं. अरे, यावर्षी काय छान झालं, का छान झालं, कशामुळे झालं? आता त्या सरांनी मीच लॉजिक लावत असते. काल सरांचं उदाहरण दिलं ना, ते येत नाही येत वाटतं सध्या. त्यांना जे पैसे मिळाले, घेऊन गेलेले. त्यांनी डोनेशन पण दिलेलं आहे. त्यांना नाही कळलं आपण डोनेशन दिलंय. त्यांनी नुसतं सांगितलं व्हिज्युअलायझेशन. पण माहिती आहे सुलक्षणा मॅडम आहेत की सर आहेत की. तुमचं डोनेशनमुळे पण काम झालंय दीपक सर. पैसे जे मिळालेत ते. काही का मिळाले असेनात थोडे. त्याला ग्रॅटिट्यूड देत राहा. तर हे डोनेशनमुळे सुद्धा गोष्टी घडतात. या सगळ्या ज्या वेळेला आपण हे असे आपण कसे विचार करतो माहिती का? आपण निरर्थक विचार जास्त करतो. म्हणजे माझं दुखतंय, दुखतंय काय करू? आता रंग हा लावू का? तो लावू का? आता ह्याच्यावर चिकित्सा घेऊ का? त्याच्यावर चिकित्सा घेऊ? आता हा थांबवू का? याने फरकच नाही. हे सगळे असे विचार करत बसतो आपण. गुरुजींचं जर वाक्य ऐकलं ना, ते म्हणतात, "तुम्हाला कोणाला उपयोग पडणार आहे पंचतत्व चिकित्सेचा? तुम्ही सेवाभावाने आलात तर. तुम्ही ठाकटीक व्हायला आलात तर होणारच नाही." एक विश्वासाला महत्त्व असतं, विश्वास. गोळ्या औषधं खातो आपण कुठेही चाललो तरी मरणाच्या पॅकेटमध्ये मोजून घेऊ, कधी विसरणार नाहीत. पण पंचतत्व नेहमी म्हणणार आपण विसरलो, विसरलो. झोपच कशी येते रात्री? एवढी फुकटची चिकित्सा आहे. पर्समध्ये पेन टाकता येत नाही, झोपायच्या तिथे ठेवता येत नाही. किती वेळ लागतो लावायला? पण उत्तरं सगळ्यांची बघा, एकाचं नाहीये. मग ह्या आपल्या मेंदूला आपण देतो किती खुराक? आपण जाताना का नाही पर्समध्ये पेन टाकत? माझ्याकडे 3-4 पेनचा सेट झालाय. एक पिरॅमिडला, एक हेमांगनला. आता सगळे आणून ठेवले तिथे माझ्या घरात. पण सांगते, मग पर्समध्ये सुद्धा माझ्या बऱ्याचदा असतात पेनचा सेट. एक पेन तुम्हाला एक कलर देतो, नाहीतर 2 देतो. ते 2-3 आणायला काय हरकत आहे? मग गोळ्या कशा घेतल्या जातात न विसरता? आणि मग चंचलता कशाला पाहिजे नाही? आणि कोणी एकावर ट्रीटमेंट सुरू करतं, तर लगेच त्याला केस गळती आठवते. लगेच पिंपल्स आठवतात. म्हणजे ही चंचलता आहे मनाची. मग मेंदूला किती खुराक दिला. आता मी रंग घेतेय, मी रंग घेते. बरी झाली, बरी झाली. वाह! त्रासातून मुक्त झाली. धन्यवाद रंगाला. किती वेळा जण म्हणतात. तर सांगायचं म्हणजे जास्त वेळ आपला याच्यात गेला पाहिजे. आपण नाही त्याकडे फोकस करतो. नाहीये, नाहीये, आरोग्य नाहीये, दुखतंय, दुखतंय. त्यापेक्षा आरोग्यवान मी, आरोग्यवान मी, सुदृढ मी, असं करायला पाहिजे. जेवढं आपण या मेंदूचं त्याला प्रोसेस करतो, त्या आश्चर्यकारक कार्यपद्धतीमुळे मेंदूकडील नसप्रवाह शरीरातील प्रत्येक अवयवाकडे त्वरित संक्रमित केले जातात. आपण आता या ध्यानात बघितलं, प्रत्येक अवयवाची एक आंतरिक शक्ती आहे. गालाची आहे, नाकाची आहे, ओठाची आहे, हाताची आहे, मनगटाची आहे.
प्रत्येक अवयवाची वेगळी अशी आंतरिक वैश्विक काय आहे तिथे आहे त्याच्याशी संधान साधायचे. म्हणजे आपण कुरवाळतो, प्रेमाने म्हणतो, प्रेम प्रकाश पाठवतो. त्या अवयवाच्या त्या शक्तीशी बोलायला आपण या कार्यक्रमात शिकलेलो आहोत माइंड अँड सोलमध्ये. तर इथे त्यांनी हे सायन्स दिलं. हे मी वाचलं नव्हतं. हे मला नवीन आहे. मला माहिती नव्हतं. मी विचार केला, हे जर मला माहिती असतं तर तो मग कितीतरी मी पहिल्या कोर्समध्ये अजून डिटेल सगळं सांगितलं असतं. इतकं सुंदर दिलंय. नसप्रवाह शरीरातील प्रत्येक अवयवाकडे त्वरित संक्रमित केले जात असतात. तुम्ही जी प्रतिमा मनचक्षुपुढे निर्माण करता आणि मनपटलावर टिकून ठेवता, त्याकरिता हीच बुद्धिमत्ता तुमच्या मनाद्वारे कार्य करीत असते. आपण भगवानापुढे संपून मला घर दे, मला घर दे, घर दे रे बाबा, घर दे रे बाबा. नमोस, नारळ फोडला, घर दे रे बाबा, देणगी दिली, घर दे रे बाबा. हे वर्क होणार नाहीये. सगळ्यात सुपर मोस्ट टेक्निक 98% सक्सेस रेट ज्याचा आहे, त्याला घराचं चित्र बघूनच ते मिळणार आहे. चित्रच बघायचं. व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सीच गाठायची. देअर इज नो अदर वे टू गेट इट. आइन्स्टाईननी सांगितलेले कुठलाही जगातला उपायच दुसरा नाहीये. फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, एनर्जी. मॅच द फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, एनर्जी. तर हेच ऑथरनी इथे सांगितलंय. जगात जशी सर्वत्र चुंबकीय शक्ती भरून राहिलेली आहे, तशी ती तुमच्या शरीरात सुद्धा अस्तित्वात असते. या वस्तुस्थितीशी तुम्हाला सदैव जाणीव असावयास हवी. जीवनात हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्याकरता तुमच्या शरीरात असलेली आकर्षण वा चुंबकीय शक्ती तुम्हाला विकसित करता आली पाहिजे. विकसित करावी लागते. हृदय ध्यान करून करून हृदयाची पॉवर वाढते. धाडकने एकदा हात ठेवल्या, एकदा 10 वेळा केल्या तर मिळत नसतं हृदय ध्यान. एक 2-3 गोष्टी हृदय ध्यानाने 25-25, 50-50 वेळा दिवसाला करून मिळवाव्याच लागतात. मग 2-3 गोष्टी सटर-फटर मिळाल्या की हृदयाची पॉवर हळू-हळू वाढते. मॅग्नेटिक फील्ड ही एनर्जी वाढत जाते. चुंबकीय शक्ती हृदयाची वाढते आणि मग हळू नवरा तुमचं सगळं ऐकतो. मग तुमचं सगळं मनासारखं जीवन सुरू होतं. अचानक नाही होत. या सवयी विकसित करता याव्या लागतात आपल्याला. मानसिक आकर्षणाचा नियम आहे. मानसिक आकर्षण शक्तीच्या नियमानुसार तुम्ही ज्या गोष्टीचा आत्यंतिक विचार करता, तो विचार आरोग्य, अनारोग्य, यश किंवा अपयश, विपुलता किंवा उणिवा, प्रेम किंवा तिरस्कार यांच्या संबंधात असू शकतो. परंतु ज्या वस्तूकडे तुमचे अवधान अधिक असते, ती वस्तू तुमच्याकडे नेहमी आकर्षित केली जात असते. तुमच्या मेंदूतील पेशी चुंबकीय विचार लहरी प्रक्षेपित करीत असतात. त्या विचार लहरींच्या प्रवासाला मर्यादा नसतात. प्रत्येक पेशी ही एक गरज पेशी असते. अशा अनेक गरजू पेशी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्या तुमच्या नास्तिवादी किंवा निश्चित गरजांच्या मिळवणीस आकर्षित करत असतात. म्हणजे पेशीच आणतात खेचून हे सगळं. यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय हवे आहे हे तुम्हाला अचूक समजले पाहिजे. आपल्याला काय हवे तेच कळत नाही. आता लिस्ट तिथे चाललीये. पण बऱ्याच विद्वानांनी त्यात काही ॲडच केलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही निसर्गाला सांगतच नाही मला काय हवंय. तुम्हाला तिथे झलक द्यायला सांगितली. ती काय परिपूर्ण लिस्ट आहे का? पण कोणी विचार करतंय का? याच्यात काय नाहीये? याच्यात काय नाहीये हे कोणी विचार करतंय का? मला काय हवे आहे हेच अचूक कळत नाही का नाही लिहिलं कोणी? मला काय हवे आहे, मला जे योग्य हवे आहे तेच मला कळले पाहिजे. असं आहे का कोणाचं सांगा बरं चॅट बॉक्समध्ये. म्हणजे इथे वाचते त्याप्रमाणे. कारण काय हवे आहे हेच अचूक कळले पाहिजे. नाहीतर कसं मिळणार आहे? आपल्याला ते मॅनिफेस्टेशनमध्ये आपण बघितलं, की आपल्याला खरंच हवं आहे का बघायचं आपण. चॅट बॉक्समध्ये लिहिलंय का मला नक्की काय हवंय आहे तेच मला कळले पाहिजे असं कोणी लिहिलेलं नाहीये. ठीक आहे. मग आता ऑथर म्हणतात, काय हवे आहे हे तुम्हाला अचूक समजले पाहिजे. परंतु हे जर तुम्हाला समजले नाही, तर मात्र तुमची गोंधळाचीच परिस्थिती निर्माण कराल. तुम्ही अनेकदा म्हणता, "मला आजार नको." तरी सुद्धा मी आजारी आहे. परंतु निग्रहाने किंवा आत्यंतिक निकडीने तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अधिक विचार करीत असता? कोणत्या गोष्टीवर तुम्ही तुमचे वर्चस्वी अवदान देत असता? आजार. आजारावर आपण जास्त विचार करतो किंवा आपण आज जे आहोत, ते विचार करूनच आपल्याला हा प्रोग्राम मिळालाय ना सोल प्रोग्राम. आपण जे केस घेतलेत, जाडी घेतलीये, वजन घेतलंय, रोग घेतलेत, आपली आर्थिक परिस्थिती घेतली, नवरा घेतलाय, मुलं घेतलीत. हे सगळं आपण विचार करूनच मागितलंय ना.
कारण मागच्या जन्माच्या वेळेला मरताना जिथे अडकलोय तिथे भोगायला आलोय आता. पूर्ण करायला आलोय. मग विचारांनी एवढं जर आयुष्य तयार करतो आपण, तर आत्ताच आपण चांगले विचार करून का नाही आपलं पुढचं आयुष्य आपण तयार करायचं? करू शकतो ना? नक्कीच होणार आहे. त्याच विचारांवर आपल्याला जास्त वेळ घालायचा आहे. नको त्या विचारांवर वेळ घालवायचा नाही. आपण सवय लावली आहे कट, कट, कट. यावेळेला अजून आपण पुढे गेलोय. जो विचार केलाय त्याच्या विरुद्ध 10 वेळा विचार बघून मोकळा व्हायचा. आता सकाळी त्या मॅडमनी लगेच ग्रुपवर निगेटिव्ह टाकलं. म्हटलं शब्द जपून वापर शिकवलंय ना तुम्हाला. आपण जरा कमी बोलायचं नाही या विषयावर. मग का तिथे ग्रुपवर लगेच निगेटिव्ह टाकून मोकळं व्हायचं? आता आपल्याला 10 वेळा पॉझिटिव्ह विचार करायचे. सॉरी म्हणणं काही सोपं आहे. सॉरी नका म्हणू. 10 वेळा लिहायला शिका उलटा विचार. असा आपण विचार केला तर आपल्या या सवयी कमी होणार आहेत, हळूहळू बदलणार आहेत. कट, कट, कट आणि 10 वेळा जो विचार चुकला त्या विचाराच्या विरुद्ध विचार 10 वेळा करायचा. मग हळूहळू सवय कमी होणार. मध्ये आपल्याला रागवायचं नाही. आपलं इलाज नाही वाटून घ्यायची. म्हणून सॉरी नाही म्हणायचं. कळलं? तुम्ही लगेच सॉरी पण म्हणता. सॉरी या शब्दाची एकदा ऊर्जा बघा निगेटिव्ह. त्या सॉरी म्हणण्यापेक्षा लगेच सुधारा ना स्वतःला. मग निग्रह आणि आत्यंतिक निकडीने तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करीत असता? कोणत्या गोष्टीवर तुम्ही तुमचे वर्चस्वी अवदान देत असता? आजार. आपणास मनापासून काय हवे आहे हे ज्यांना स्पष्टपणे जाणवत नाही, असे लोक नेहमी नास्तिवादी विचारांना आकर्षित करीत असतात. म्हणजे काय हवे आहे नक्की हे जर कळलं नाही, तर मग नकारात्मक विचारांना आपण जवळ करतो. वरवर पाहता प्रत्येक माणूस यश, मैत्री, प्रेम, सुरक्षितता मिळवण्याची इच्छा करीत असतो. परंतु सदोष विचार प्रक्रियेमुळे किंवा नकारात्मक विचारसरणीमुळे मनातून त्यांना या गोष्टी नको असतात. एखाद्या व्यक्तीलाच ही आश्चर्यकारक वस्तुस्थिती समजून येत असते. आत्यंतिक महत्वाच्या निकडीच्या गरजांची एक यादी तुम्हाला करण्यास सांगण्यात आली, तर त्या यादीत समाविष्ट केलेल्या गरजांमध्ये एक गोष्ट सर्वसाधारणपणे सारखीच असल्याचे तुम्हाला आढळून येईल आणि ती म्हणजे त्या गरजा निश्चित असतात. याचे कारण असे की आपण स्वतःशी आणि इतरांजवळ फक्त निश्चित स्वरूपाच्याच पॉझिटिव्ह नेचर गोष्टींची कबुली देत असतो. तिथे नकारात्मक काही आलेलं नाहीये त्या लिस्टमध्ये. दुःख हवंय. का नाही आलं? का तर दुःखामुळे सुख मिळतं. दुःख घेतल्याशिवाय सुख मिळतच नाही. हा नियम आहे. गोष्टीची कबुली देत असतो. बघा हे असं म्हटलंय ऑथरनी म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करतीये. अपयश मिळावे. कोण नाही म्हटलं अपयश मिळालं पाहिजे. आजारी पडावे. दुःखी किंवा असुरक्षित असावे अशी कोणीही व्यक्ती म्हणत नाही. म्हणजे आपलं म्हणण्याचं सुद्धा एक पॅटर्न असतो. आपण ट्रू नसतो. पण इतर वेळा मनातल्या मनात तेच विचार चाललेले असतात. आजारपण, कसं दुरुस्त करू, कसं सुधारू तब्येतीला हेच आपण जास्त विचार करतो. आपण जर असा विचार केला, की माझं आता आजारपण बरं होईल, तर त्या आजारपणावर फोकस असतो. खूप तुम्हाला संकल्पातून शिकवलं आहे मी. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्ती मनात मात्र याच्या अगदी उलट बोलत असते. येथे एक आश्चर्यकारक वस्तुस्थिती आढळून येते. प्रत्येक निश्चित गरजेबरोबर आपली एक नास्तिवादी गरज सुद्धा असते. परंतु ती गरज आपण कधीही कबूल करीत नसतो. किंबहुना अशी नास्तिवादी गरज अस्तित्वात असते, याची काही वेळेस आपणास जाणीवच नसते. म्हणून प्रत्यक्षात आपली काय इच्छा किंवा गरज आहे, हे आपणास अचूक समजले पाहिजे. तिथे कोणीही लिहिलंय का, मला छान अनुभव सांगता आले पाहिजेत, मला छान बोलता आलं पाहिजे. बघा तुम्ही, तुम्ही आधी चेक करा. मला टाका चॅट बॉक्समध्ये. का नाही आलं? मग कित्येक जणांना बोलायचंय छान, कित्येक जणांना लिहायचंय छान. जमत नाहीये. मग ते लिहिल्याशिवाय तुम्ही इच्छा असल्याशिवाय तुमचं होणार आहे का? मनातल्या मनात कोसून काही उपयोग आहे. मग हे आपणास अचूक समजले पाहिजे. कारण मानसिक आकर्षणाचा नियम आपल्या खऱ्या निश्चित गरजांनाच आकर्षित करायचं. तुम्हाला सांगू का? आपण ज्यावेळेला या नेटवर्कमध्ये घालतो ना WhatsAppवर आपलं काय हवं आहे ते. ते म्हणजे सगळ्या त्या नेटवर्कमध्ये घातल्यासारखं आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवतं त्याची. एनर्जी वाढवतं. हे पण तुम्हाला बेस कळत नाही. तुम्ही स्वतः जवळ ठेवता. वाढणार नाहीये एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स. तिथे नेटवर्कमध्ये गेलं, सोशल मीडियामध्ये गेलं, तर जवळ आणण्याची शक्ती वाढते हे तुम्हाला कळतच नाहीये. म्हणून तर बघा काही लोकं मुद्दाम अनाउन्स करतात. सगळ्यांना चार-चौघांना सांगतात. मग लाजे खातर तरी त्या गोष्टी करतात, होतात. म्हणून ते सांगतात.
तुम्ही किती जणांनी त्याच्यात सांगितलंय? तिथे रेकॉर्ड होईल ना, निसर्गात जाईल ना. आपल्या खऱ्या निश्चित गरजांनाच आकर्षित करीत असतो. आपल्या लहरी किंवा क्षणिक तरेल कल्पना यांना आकर्षित करीत नसतो. बघा. सर्व म्हणजे एक चांगला विचार केला, तर निगेटिव्ह विचार आपण त्याच्या किती म्हणजे तुम्ही काय, मी काय, आपण सेमच ना, माणसंच ना. 100 वेळा आपण निगेटिव्ह विचार करतो. मग एकदा चांगला व्हिज्युअलायझेशन करतो. असं नाही पाहिजे. या क्षणिक थोड्याशा याला आकर्षित करीत नाही. सर्व शक्ती यशाची इच्छा करीत असतात. परंतु यात सत्य हे आहे, यापैकी अनेकांना मनापासून यश नको असतं. आश्चर्य वाटेल, पण मनापासून यश नको असतं. याचे कारण असे की यशाबरोबर येणारी जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. अंतर्मनात कुठेतरी असतं, नको बाबा आपल्याला हँडल होईल की नाही असं. नकोच, यश नकोच. आज मान, शिक्षण, प्रशिक्षण यांच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आहेत आणि ज्ञानाची विविध क्षेत्रे इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, की यशापेक्षा अपयश मिळणे कठीण असते. परंतु अनेक व्यक्तींच्या बाबतीत मात्र नकारात्मक विचारांमुळेच यश हे दुर्मिळ वा दुर्लभ बनते. दुसरे म्हणजे त्या अपयशी होत असतात. कारण आंतरमानसिकदृष्ट्या त्यांना अपयशच हवे असते. अनेक व्यक्तींना मैत्री किंवा प्रेम हवे असते. तरी सुद्धा टीका, तिरस्कार, द्वेष, मत्सर, सूड म्हणजे मैत्री हवी आहे, आपल्याला प्रेम हवंय. पण आपण कोणावर प्रेम करतो? आपण प्रेम देतोय का? आपल्या मनात विचार आपण आहेत का? प्रेम मिळाल्याच्या विचारांमध्ये आपण आहोत का? नसतो. तर मग आपण जर विरुद्ध केलं, टीका केली, तिरस्कार केला, तर प्रेम आपल्या जीवनात येणारच नाही. कोणी भरभरून आपल्यावर प्रेम करणारच नाही. द्वेष, मत्सर, सूड या विपरीत भावना त्यांच्या अवदानांवर वर्चस्व गाजवीत असतात. अनेक लोकांना लोकप्रियता, मान्यता हवी असते, परंतु प्रत्यक्षात मात्र ती दुसरीच इच्छा करीत असतात. अनेक व्यक्तींना सुख पाहिजे नसते आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला काय विचारले, का 10 लेव्हलपर्यंत का विचारायचं? मला पुस्तकं वाचायची आहेत. माझा संकल्प झालाय. का वाचायची आहेत? ज्ञान मिळवायचंय. का ज्ञान हवंय? नाही मला हुशारी वाटली पाहिजे. का हुशारी वाटली पाहिजे? लोकांनी कौतुक केलं पाहिजे. मग 4थ्या लेव्हलच्या का आलं? लोकांनी, अरे म्हणजे मला अप्रिसिएशन आवडतं. का लोकांनी कौतुक केलं पाहिजे? मग माझी कामं झाली पाहिजे. मला वलय हवे. मला जास्त लोकं नेटवर्कमध्ये हवेत. आत खऱ्या तळापर्यंत पोहोचायचं. का? मग गवसतं स्वतःची पॅशन. म्हणून तुम्हाला शिकवले प्रत्येक ह्याला का हे जे म्हणतायत ना, त्याच्यासाठी. कारण खरं काय असते आपल्याला खरंच कळत नसतं बरं का. परंतु प्रत्यक्षात मात्र ते दुसरीच इच्छा करीत असतात. अनेक व्यक्तींना सुख पाहिजे असते, परंतु प्रत्यक्षात वैफल्यग्रस्त राहतात, क्रोधी राहतात, तापट राहतात, आत्मानुकंपायुक्त असतात आणि ही यादी लांबवता येईल. जर खरोखरी तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते, तीवरच तुमचे वर्चस्वी अवधान देता आले पाहिजे. ज्यावेळी इच्छित गोष्टीवर तुम्हाला तुमचे अवधान सकेंद्रित करता येणे शक्य होते, त्याच वेळी मानसिक नियमाच्या आकर्षणाचे प्रकटीकरण होत असते. म्हणजेच मानसिक आकर्षणाच्या नियमानुसार ती गोष्ट तुम्हाला मिळतच असते. तुमच्या विचारांच्या बाबतीत असेच घडते. विचार जितका उदात्त व भव्य, की तुमची विचार प्रक्रिया उन्नत आणि विचार प्रक्रिया जेवढी मोठी, तितकी ती अधिक सहजपणे तुमच्या नास्तिवादी विचारांना नामोहरम करत असते. निश्चित विचारामुळे निर्माण झालेल्या लहरी मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. कारण त्यांची कंपनी शक्तिशाली असतात. ही शक्तिशाली कंपनी शेवटी त्याच्या साध्यापर्यंत पोहोचतात. पाण्यातील मोठ्या दगडगोट्याप्रमाणे ही कंपनी अधिक सामर्थ्य लहरी निर्माण करत असतात. म्हणजे बघा आपण समजा एखाद्या तळ्यात एक छोटा दगड टाकला. आता आपली संकल्प म्हणून तुम्ही संकल्प नाही लिहिले ना, तर मला मोठी-मोठी वाक्य ऐकवता. माझीच वाक्य तुम्ही ऐकवता. पण मला माहिती आहे ना, प्रत्येकाला मी खरं ओळखत आहे आणि तुम्ही पण तुम्हाला ओळखता. तुम्हाला असं वाटतं मॅडम म्हटल्यात संकल्प नको, हे नको, स्वतःचे संकल्प लिहू नका, असं बऱ्याचदा म्हणते मी. मग त्यामुळे तुम्ही तेवढेच सामाजिक सेवेचे मोठे-मोठे संकल्प करून मला पाठवता. बाकी तुमचं वैयक्तिक काहीच नसतं त्याच्यात. मग तुम्हाला मी जरा रागवते. मी म्हणते, "नाही, नाही, सगळं लिहा, असं काही नाही. करायचं आपण संसारी आहोत." असं मी म्हणते. का? तर बघा छोटा दगड आपण तळ्यात टाकला, तर त्याच्या लहरी निर्माण होतात.
मग त्याच वेळेला एक मोठा दगड टाकला. तो मोठ्या, मोठ्या, मोठ्या लहरी होत्या. मग छोट्या लहरी मिटून किंवा स्पष्टपणे न दिसता त्या मोठ्या लहरींकडेच मर्ज होतात. म्हणून आपले संकल्प, आपल्या इच्छा सुद्धा मोठ्या, भव्य, दिव्य असल्या पाहिजेत. असं यांनी म्हटलंय. छोट्या असतील तर उत्साह निर्माण होणार नाही. मोठ्या ह्यानीच हे येईल. कारण त्यांची कंपनी शक्तिशाली असतात. म्हणून तर मोठ्या-मोठ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं ना. WhatsApp ग्रुपचं जे सांगितलं. मोठ्या-मोठ्या व्हायब्रेशन द्या ना. त्या वेव्हजला जाऊ देत ना मंगलताईंकडनं, सुलभाकडे, सुलभाकडनं, अ, सु 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 सविता मॅडमकडनं, सविता मॅडमकडनं, अर्चना. जाऊ दे ना एकाकडे, एकाकडे. हिने उडून बघितलं गेली वेव्ह, तिने उडून बघितलं गेली वेव्ह. हे कुठं कळतंय तुम्हाला? तुमची स्पंदनं जातात, वेव्हज जातात, वेव्हलेंग्थ्स वाढतात. प्रत्येक ठिकाणी मी शास्त्र सांगू का तुम्हाला? म्हणजे जेवढी या विचार शक्ती, कंपनी जास्त असतात, एवढं उन्नत असतं. जेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही सांगता किंवा जास्त निश्चित विचार निर्माण करता, तेवढ्या लहरी मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. कारण त्यांची कंपनी शक्तिशाली असतात. ही शक्तिशाली कंपनी शेवटी त्यांच्या सांध्यापर्यंत, मुळापर्यंत जातात आणि पाण्यातील मोठ्या दगडगोट्याप्रमाणे ही कंपनी अधिक सामर्थ्यशाली लहरी निर्माण करतात आणि म्हणून निसर्गातनं ते येत. तर हे असं सांगितलं. तर आता हे थोडंसं संपवते मग ध्यान घेतील अमृता मॅडम. तर प्रयोगकर्त्यांनी प्रार्थना म्हटली. आता ते ग्लासातलं उदाहरण दिलंय जे आपण बघतो. पाण्यामध्ये कंपन सोडतो, पाण्यामध्ये एक उत्सर्जन होतं हेच सांगितलंय आणि पाणी मॅग्नेटाइज करतायत. मग हे आपण किती वेळा करतो? का नुसतं व्हर्टेक्स वॉटर करतानाच करतो? प्रत्येक ध्यानाच्या वेळेला तुम्हाला पाणी प्या म्हटले. मला तर माहिती नाही तुम्ही परत पाण्याला अफर्मेशन देता की नाही देता किंवा ध्यान झाल्यावर पाणी प्यायला शिकवलंय. मग ध्यान दिल्यानंतर त्या ध्यानात जे संकल्प पेरले, सामूहिक चेतना पेरली, तुम्ही देता का परत पाण्याला? पाण्याच्या ग्लासला म्हणता का? हो, 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 घर झालं, धन्यवाद. गाडी झाली, धन्यवाद. नारंगी रंगाचा पट्टा दिलाय मी. कशाला काय बघितलंय ते आणलं चित्र, निर्माण केलं, पूर्ण केलं. धन्यवाद, धन्यवाद. लव यू. हे असं करून कधी पाणी पिता का? व्हर्टेक्स वॉटरलाच करता फक्त. असं प्रत्येकाने चेक करा. तुमच्या ज्या गोष्टी होत नाहीत ना त्याच्यावर. ज्यावेळी तुम्ही एखादा नकारात्मक विचार प्रक्षेपित करता, त्यावेळी विजेचा स्विच बंद करावा. कट, कट, कट. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीरातील व मनातील चुंबकीय आकर्षण शक्ती कमी करत असता. म्हणजे आपली पॉवरच कमी होते निगेटिव्ह विचाराने. आजार, दारिद्र्य, तिरस्कार, द्वेष, चीड, उणीवा आणि मर्यादा यासंबंधी विचार आकर्षित करणाऱ्या तुमच्या निर्णायक शक्तीची तुमच्यापासून तोडून टाकीत असतात. हे जर अधिक काळ घडले तर मोटारीतील निकामी झालेल्या बॅटरीप्रमाणे मानसिक सामर्थ्य आणि मानसिक संतुलन कमी होत जाते व शेवटी ते नष्ट होते. म्हणजे आपण खूप वर्ष निगेटिव्ह विचार करत राहिले. आपल्या बाबतीत काही चांगलं घडलेलं नाही, तर आपण आपली ही शक्ती कमी केलेली आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. पण सुदैवाने तुम्ही तुमची बॅटरी म्हणजे मानसिक सामर्थ्य पुनर्प्रभावित म्हणजे रिचार्ज करू शकता. पण मग रिचार्ज करायला 100 वेळा पॉझिटिव्ह विचार 100 वेळा करावा लागेल ना. तर तो इतके वर्ष निगेटिव्हिटीत राहिलेला परिणाम मनाला रिचार्ज करेल, सामर्थ्याला रिचार्ज करेल. हे लक्षात घ्या. नाहीतर काही लोक म्हणतात खूप वेळा केलं पण होतच नाही. खूप वेळा केलं पण होतच नाही. निश्चित विचार आणि शब्द यांचा वापर करून तुम्ही मोठ्या प्रमाणात आकर्षक व्यक्ती बनू शकता. लक्षात ठेवा की निश्चित विचारांमध्ये निर्णायक सामर्थ्य असते, तर नकारात्मक विचारांमध्ये संहारक शक्ती असते. आता उद्या बघू वैश्विक मन. ठीक आहे? वैश्विक मन. ठीक आहे. अमृता मॅडम घ्या ध्यान तुम्ही.